माहूर तालुक्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत सुमारे 7,500 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून माहूर शहरातही सुमारे 1,000 घरकुलांचे बांधकाम सुरू आहे। या घरकुल धारकांसाठी शासनाने 20 मे 2025 ते 9 जून 2025 या कालावधीत मोफत वाळू वाटपाची योजना जाहीर केली होती। मात्र मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ 70 ब्रास वाळूचे वाटप करण्यात आल्यामुळे घरकुल धारकात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे। लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाकडे आपली कैफियत मांडली। वाळूची कमतरता, माती मिश्रण आणि अपूर्ण वितरण यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। काही लाभार्थ्यांनी सांगितले की ऑनलाईन पावत्या तयार झाल्यानंतरही वाळू मिळाली नाही, तर काहींना फक्त 1 ब्रास वाळू देण्यात आली। तत्कालीन तहसीलदारांनी पूर्वी मौजे पडसा येथून वाळू पुरविण्यासाठी मार्गदर्शन केले होते। सध्याचे तहसीलदार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी देखील नियोजन सुरू ठेवले असले तरी काही अचानक तपासणी कारवायांमुळे वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले। त्यामुळे लाभार्थ्यांना अपेक्षित वाळू मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे। वाळूच्या गुणवत्तेबाबत आणि वितरण प्रक्रियेबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे। अनेक लाभार्थ्यांना स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेप करून उर्वरित लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळवून देण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय आणि पालकमंत्री यांच्याकडे लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून योजनेच्या मूळ उद्देशाची पूर्तता होऊ शकेल आणि लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी आवश्यक ते साहित्य वेळेवर मिळू शकेल। इलियास भवानी, माजी नगरसेवक, माहूर शहरासह माहूर तालुक्यात शासनाने 8,000 वर घरकुल मंजूर केलेले आहेत। प्रत्येक घरकुल धारकांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची त्यांची घोषणा आहे। त्या अंतर्गत गेल्या 2 दिवसापासून माहूर तहसील कार्यालयाकडून चोलेपेंड येथे वाळू वाटप सुरू आहे। प्रत्येकाच्या सह्या आणि OTP 3 ब्रासचा घेऊन फक्त 1 ब्रास वाळू 5,000 रुपयांनी देण्यात येत आहे। हे सर्व नागरिकांना माहीत आहे। आज 12:50 झालेले आहेत। इथला स्टॉक चोलेपेंडचा स्टॉक संपलेला आहे आणि आता वाळू उपलब्ध नाही। तिथं शेकडोनं घरकुल धारक येऊन परत चालले, त्यांना वाळू नाही आणि आजचा शासनाच्या नियमानुसार शेवटचा दिवस वाळू वाटप करण्याचा असल्याने सगळे हजारो घरकुल धारक आज वाळूपासून वंचित राहिल्याने त्यांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होणार आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी मुदत वाढवून देत थेट नदीपात्रातून वाळू घरकुल धारकांनी न्यावी अशी परवानगी देऊन त्यांना पावत्या देत वाळू द्यावी। पाणी पडल्यानंतर काही खरे नाही। त्याच्यामुळे शासनाने तत्काळ यासाठी आजच्या आज पावले उचलून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।